मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून आज चांगला माणूस गेला. सचिन भाऊ कुमावती यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली. सचिन भाऊंचं इलेक्शन फेअर होते की अनफेअर होते, यासोबतच आज बिग बॉसने चुगलीची गुगली टाकली आणि टोळी टीम मध्येच मस्तपैकी लावून दिली. आता या चुगल्यांमुळे टोळी टीम फुटेल का, या सगळ्यावरती सविस्तर बोलणार आहोत. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या बाच्या टीव्हीवरती. मित्रांनो, आज सचिन भाऊंचं इलेक्शन झालं. सचिन भाऊंचं इलेक्शन खरंच अनफेअर होतं का? जर असं असेल तर मग त्यांच्या जागेवरती कोण जायला हवं होतं? यासोबतच रोशन दादाला आज त्यांच्याच ग्रुपमधली चुगली दाखवली. रोशन दादा थोडासा रिॲक्ट देखील झाला. आता रोशन ज्या पद्धतीने सांगत होता की मी आता टोळी टीम या क्षणाला सोडतोय, आता खरंच तो सोडेल का? आणि जर रोशन दादाने टोळी टीम सोडली तर त्याचं अस्तित्व बिग बॉसच्या घरामध्ये काय आहे, या सगळ्यावरती सविस्तर बोलणार आहोत. त्या अगोदर आपण आज संडेचा जो काही एपिसोड होता, संडे म्हणजे फंडे, तो काय होता, कसा होता, बद्दल थोडंसं जाणूया. बघा, इथे रितेश भाऊ येतात आणि सांगतात की आज संडे म्हणजे फंडे. काल शनिवार होता, टेन्शनचा दिवस होता आणि आज रिलॅक्स करण्याचा, मौज मस्त्या सहल करण्याचा दिवस. मित्रांनो, त्याच दिवशी सगळं शूटिंग होतं. म्हणजे त्यांचे चेहरे तसेच असतात. भाऊने 10 मिनिटं अगोदर त्यांची शाळा घेतलेली असते आणि त्यानंतर त्यांना बाहेर आणून बसवलं जातं आणि बाहेर बसवल्यानंतर बिग बॉस किंवा मग त्यांची जी टीम असते ती त्यांना ऑर्डर देते की आता आपण संडेचा एपिसोड शूट करतोय, त्यामुळे गुड मॉर्निंग बोला, नमस्कार बोला, व्यवस्थित बसा, काय आपण बोला फनी मूडमध्ये बसा, असं सगळं त्यांना सांगून मारून मुटकून बसवलेलं असतं. रितेश भाऊ सांगत होते ना की शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रमाणे तुम्ही मस्तपैकी बसलायत. तर यांना सांगितलं जातं की आता आपण संडेचा एपिसोड शूट करतोय, आता हसा. गॅदरिंग आहे तुमचं संडेचं. तर इथे चायनीज विस्पर प्रमाणे डान्सिंग चायनीज विस्पर असं रितेश भाऊने काहीतरी फार वेगळंच घेतलं. रितेश भाऊ काहीतरी हटके डान्स स्टेप करणार आहेत आणि त्या ग्रुप वाईज सदस्यांना करायच्या आहेत. तर इथे नेहमीप्रमाणे 2 ग्रुप इथे रितेश भाऊने केले. ए टीम मध्ये विशाल आणि बाकीची जी काही टोळी आणि बाकीचे सदस्य टाकले त्याने, आणि बी टीम मध्ये राकेश आणि बाकी त्याचे सदस्य टाकले. तर इथे पहिल्यांदा रितेश देशमुख कोणाला, रुचिताला डान्स करून दाखवतात. अंगात आलंय या रुचिताने परफेक्ट डान्स केला, एकदम जबरदस्त डान्स केला. पण तो डान्स मस्तपैकी जात होता. सचिन भाऊने सुद्धा खूप भारी केला. त्यानंतर अनुश्रीने देखील थोडाफार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे वाट लावली ती म्हणजे रोशन दादाने, आणि त्यानंतर तो डान्स मस्तपैकी फसत गेला. पण रुचिता आणि सचिन भाऊ, अनुश्रीपर्यंत खरंच चांगला डान्स होता. दुसऱ्या बी टीमचा तर सांगायलाच नको. दीपालीनेच पहिल्यांदा चुकवलं आणि त्यानंतर मग तन्वीला तो ड्रेसच सांभाळता येत नाही, तर ती डान्स काय करेल, आहे का नाही? म्हणजे पहिल्यापासूनच चूक झाली आणि त्यानंतर तर मग काय बट्ट्या बोळ, त्या बारक्याने नंतर शेवटी बट्ट्या बोळत लावला. तर याच्यामध्ये एकंदरीत ए टीम मस्तपैकी जिंकली. त्यानंतर प्राजक्ताची गाणी मस्तपैकी, प्राजक्ताचा सुगंध जसा फुलाचा सुगंध येतो ना, तशी त्यांची गाणी सुद्धा मस्तपैकी झाली. त्यानंतर डॉक्टर राखी सावंत, म्हणजे राखी सावंत डॉक्टर कमी आणि उपदेश देणारी जास्त वाटत होती. पण राखीलाच पेशंट, म्हणजे डॉक्टर राखीलाच पेशंट उपदेश देताना दिसले. गोळ्या भारी होत्या इथे. राखी सांगते की मी या सगळ्यांमध्ये मी स्वतः पीएचडी केली, मी डॉक्टरेट मिळवली त्याच्यामध्ये. तर इथे पहिली गोळी डॉक्टर राखी देतात. जो झोपी गेलाय त्याला जागा करायचंय अशी गोळी, ती रोशनसाठी, रोशनला ही खूप गरजेचं आहे. पण रोशन अगदी भांडण्याच्याच मूडमध्ये होता की राखी मला अजिबात आवडत नाही. राखीला 2-4 शब्द त्यांनी सुनावले, भारी होते ते. पण रोशन तर असा तलवार घेऊनच फिरत असतो राखीवरती, कधी राखी येते आणि कधी कापतो मी तिला. रोशनसाठी राखी जाणून बुजून सगळं करते, रोशन दिसावा म्हणून, परंतु तेवढं रोशनला ते कळत नाही. रोशनच इथे सांगतो की मला राखीच आवडत नाही, डायरेक्टच बोलून टाकता की मला तू अजिबात आवडत नाही. त्यानंतर टंट्याची गोळी आहे ती रुचिताला इथे दिली जाते. विनाकारण टंटा जो कोणी करतो ती म्हणजे रुचिता. रुचिता माझी परिचय आहे आणि इथे रुचिता देखील जबरदस्त सुनावताना राखीला दिसते. टंट्याची गोळी खरं तर तन्वीला देखील चालली असते, परंतु ठीक आहे, रुचिताचं नाव घेतलं. त्यानंतर पोटासेड ही जी गोळी आहे, दुसऱ्याचं चांगलं झालं की ज्याच्या पोटात दुखतं, तर इथे सिंगर बाईला ही गोळी दिली. म्हणजे सिंगर पण बोलत होते की काय म्हणून मला ही गोळी दिली. त्यानंतर पण त्यांचं एक्सप्लेनेशन सांग. त्यानंतर गप्प राहण्याची गोळी,
ही डॉक्टर राखी परत रुचिताला देतात आणि राखी म्हणते, काय झालं ग तुला? रुचिता बोलते की असा एक मुक्का तुझ्या तोंडावरती द्यावा असं मला वाटतं. मला तुझा खूप राग येतोय. असं वाटतं ना की तुझ्या अशा झिंग्या उपटाव्यात. असं तेव्हा रुचिताला झालं असेल की ही का मला बोलवते, असा एक ठोसा मारावा, असं रुचिताच्या मनात सुरू होतं. रुचिता इथे बोलते की मला सुद्धा खूप राग येतो तुझ्यावरती आणि त्यांचं परत एकदा वाचताना पाहायला मिळालं. फनी हे वाटलं की राखी रुचिताचं डोकं चेक करत होती की हिचं खरंच डोकं आहे का, डोक्यात मेंदू आहे का, त्या मेंदूचा ती वापर करते का? म्हणजे राखी म्हणजे राखी काय जबरदस्त, म्हणजे याच्यामध्ये राखीला सडेतोड उत्तर लोक देताना दिसत होती, पण राखी या सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे, म्हणून ती राखी सावंत आहे मित्रांनो. त्यानंतर इथे मुद्दा 65, तर मुद्दा 65 ही जी गोळी आहे ती तन्वीला दिली जाते. तन्वीला प्रत्येक ठिकाणी बोलायचं असतं, आपले मुद्दे मांडायचे असतात आणि राखीने ज्या पद्धतीने ऍक्टिंग करून सांगितले ना की ही जरी बाथरूम मध्ये असेल तरी काय झालं, कुठे काय झालं, माझं काय आहे का, ज्या पद्धतीने राखी सांगत होते ना, म्हणजे तन्वीला खरंच आहे प्रत्येक ठिकाणी मुद्दा शोधायचा आहे, चांगलं वाईट काहीतरी बोलायचं आहे, आपलं मत व्यक्त करायचं आहे. तर अगदी बरोबर या ठिकाणी तन्वीने तर बरोबर अगदी या ठिकाणी राखीने ते ओळखलं. त्यानंतर सागरला जेव्हा ते इंजेक्शन द्यायचं होतं तर सागर खूप घाबरला. जेव्हा भाऊने सांगितलं की हे तुमच्या घरून इंजेक्शन आले ते राखीला द्यायचं आहे, तर तेव्हा सागर जबरदस्त घाबरला होता. मित्रांनो उद्या सागर हा जबरदस्त फुटताना दिसणार आहे. सागरचा एक प्रोमो समोर आलाय ज्याच्यामध्ये बघा पावरकीचा जो मुद्दा आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये उद्या सोमवारी प्रचंड वाजणार आहे. पावरकी हरवलेली आहे प्राजक्ता शुक्रेची आणि ही पावरकी शोधण्याच्या नादात आणि प्राजक्ताची बाजू घेताना हा जो सागर कारंडे आहे बिनकामाचा, जो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे, त्याचं आणि दीपाली सय्यदचं जबरदस्त वाचतंय. म्हणजे आता काय म्हणा की खऱ्या अर्थाने सागरने आपला गेम दाखवायला सुरुवात केली असं सांगायला हरकत नाही. तरी ठीक आहे, उद्याचं उद्या आपण पाहूया. त्यानंतर मित्रांनो हे सगळं जे होतं ना ते ठीक आहे, मनोरंजनापुरती थोडंफार ठीक होतं. त्यानंतर महत्वाची आहे ती म्हणजे चुगली. बिग बॉस ते मस्तपैकी इकडे काय म्हणूया टोळी टीमचीच ह्या चुगल्या दाखवून लावली असं सांगायला हरकत नाही. आता या ज्या चुगल्या आहेत ना त्या पुढे बिग बॉसच्या घरामध्ये महत्वाची भूमिका बजावतील असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर इथे पहिल्यांदा विशालला चुगली दाखवली जाते अनुश्री आणि तन्वीची, म्हणजे अनुश्री तन्वीला हे सगळं सांगताना दिसत होती. आता ही जी चुगली आहे ना मित्रांनो बघा, कॅप्टन्सी टास्क संपला होता, त्यानंतर अनुश्री ही थोडीशी नाराज झाली होती आणि आपली नाराजगी ही तन्वी सोबत व्यक्त करताना दिसत होती. तेव्हा ती असं म्हणाली की हे जे लोक आहेत ना, हे लोक म्हणजे कोण, तर टोळी टीमचे लोक तुम्हाला आता टार्गेट करणार आहेत. आम्ही खूप प्रयत्न करतो चांगला गेम दाखवण्याचा, आम्ही खेळतो सुद्धा, परंतु सगळं क्रेडिट हा विशालच घेऊन जातो. सध्या बाल्कनी आणि आमची म्हणजे टोळी टीम हे तुम्हाला टार्गेट करणार आहे, तर बाल्कनी सुद्धा यामध्ये सामील झाली, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित राहा. मी त्याच्यामध्ये नाहीये, मी तुम्हाला टार्गेट करणार नाही आणि तुम्ही देखील म्हणजे तन्वी तुम्ही देखील मला टार्गेट करू नका, मी तुमची गुप्तहेर आहे असं म्हणून समजा, असं सांगताना ती दिसते आणि विशाल देखील हे सगळं पाहून शॉक होतो. परंतु तेवढं विशाल शॉक झाला नाही, कारण की अनुश्री अशा पद्धतीने काहीतरी करेल तेवढा विशाल हुशार आहे. परंतु पुढची जी चुगली आहे ना ती खरंच खूप शॉकिंग होती. राखीची जी चुगली आहे, राखी ही रुचिताला सांगत होती की हा जो विशाल कोटियान आहे याचा गेम मी पहिला पण बघून आले, हा प्रत्येकाला यूज करतो, टिश्यू सारखा तुला सुद्धा यूज करेल आणि फेकून देईल, अशी कितीतरी प्रकरणं मी त्याची बाहेर बघितले. तर हे बघून आहे ना विशाल खूप शॉक झाला की मी अशा प्रकारे अजिबात करत नाही आणि मला राखीकडनं हे एक्सेप्ट नव्हतं की राखी असं काही बोलेल, ती माझी चांगली मैत्रीण आहे. तर या चुगलीवरती तो नक्कीच नाराज झाला. त्यानंतर रोशनला या टोळी टीमच्या सदस्यांचीच एक चुगली दाखवली जाते. बहुतेक मला असं वाटतं की रोशन आहे ना हा त्या जोडी की बेडी टास्क नंतर थोडासा बदललेला होता आणि बाकी हे जे 3 सदस्य आहेत रोशन सोडून हे सगळे एकत्र बसलेले आहेत आणि ते इथे डिस्कस करताना दिसत आहेत. तर इथे रुचिता विशालला सांगताना दिसते की त्याचा काही गेमच कळत नाही. मग त्याच्यावरती विशाल सांगतो की तो टोळीमध्ये काय करतोय जर असं असेल तर, आणि इथे अनुश्री सांगते की याचे काहीतरी वेगळंच दुःख असतं, म्हणजे तो शांत शांत असतो किंवा रडत राहायचा ना, तर त्याच्यावर हे चालू होतं.
इथे विशाल सांगतो की हा त्याच्या अगेन्स्ट आपल्याला आता खेळ करावा लागेल. तर हे सगळं बघून कुठेतरी रोशन खूप नाराज होतो आणि त्यानंतर दुसरी देखील एक चुगली दाखवली जाते की याच्यावरती याच्या गेमवरती आपण विश्वास ठेवू शकत नाही आणि मग इथे बहुतेक विशाल सांगतो की याचं ओझं मी घेऊन फिरणार नाही, याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. तर असं एकंदरीत रोशनला 2 चुगल्या दाखवल्या आणि त्यानंतर तो खूपच रागात दाखवला की आत्ता मला काहीतरी करायचं आहे आणि ज्या पद्धतीने हे माझ्याच विरोधात बोलतायत तर मला काहीतरी आवाज उठवावा लागेल. आता खरंच रोशन या सगळ्यावरती आवाज उठवेल का, याच्यावरती मी थोड्या वेळाने बोलतो. त्यानंतर येथे बारक्याला विशालची चुगली दाखवली जाते. हे का बिग बॉसच्या घरातनं जात नाही, हे का राहतंय वगैरे. तर याचा काही इफेक्ट होणार नाही. आता बारक्याला ती चुगली का दाखवली किंवा मग असंही असेल की बारक्या सतत त्या विशालच्या इथे जात असतो, त्यामुळे थोडीशी कॉन्ट्रोव्हर्सी होण्यासाठी ही चुगली दाखवली. महत्वाची चुगली आहे ती म्हणजे अनुश्रीला बाकी सदस्यांची चुगली दाखवली जाते. बघा, अनुश्री ही रडत होती. मध्ये काहीतरी झालेलं होतं. तर त्यानंतर हे जे काही तिचे अश्रू आहेत, हे मगरासारखे अश्रू आहेत आणि अनुश्री म्हणजे रुचिता असं सांगत होती, की मी जेव्हा रडेन, तर तेव्हा समजायचं की माझं रडणं खोटं, हे फेक आहे रडणं. असं अनुश्रीने एकदा रुचिताला फार फार पूर्वी सांगितलं होतं. तर हाच मुद्दा कुठेतरी ती विशाल बरोबर डिस्कस करताना दिसत होती, की अनुश्री ज्या पद्धतीने आता रडते, तर तिने स्वतः सांगितलं होतं की मी जर रडले तर खोटं ते रडणं असावं, असं तुम्ही समजायचं, असं त्यावेळी तिने सांगितलं होतं. आता यानंतर रुचिता पुढं अनुश्रीबद्दल असंही सांगत होती, की बाहेरच्या लोकांचा सोडा, आता आपल्याच लोकांवरती भरोसा राहिला नाही. म्हणजे एकंदरीत अनुश्रीचं जे काही वागणं होते, रडारडी किंवा तिकडे जाऊन बसणं असेल, तर याच्यावरती हा मुद्दा तो झाला होता आणि ज्या पद्धतीने ही रडते, तर हिच्यावरती विश्वास नाही, असं रुचिता अनुश्रीबद्दल विशाल आणि बाकीच्या लोकांना सांगत होते. त्यानंतर दुसरी चुगली अनुश्रीला दाखवण्यात येते, ती म्हणजे हिच्यासमोर काही बोलायचं नाही. ही आपण हिच्यासमोर काही बोलतो आणि ही तिकडे जाऊन पचकते. त्यामुळं मग विशाल सांगतो, की हिला टोळी टीममध्ये का ठेवायचं? त्यापेक्षा प्राजक्ता बरी. असं एकंदरीत त्यांचं बोलणं झालं होतं. परंतु अनुश्रीला क्लिक झालं नाही. मुळात ना अनुश्रीला पटकन क्लिक होत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. आता त्या कोड्याच्या टास्कमध्ये सुद्धा तिला ते कळालंच नाही आणि इथे देखील स्पष्ट आपल्याला एकदा चुगली दाखवली तरी आपल्याला कळालं, की नेमकं काय त्या चुगलीमध्ये सांगायचं आहे. अनुश्री बोलते, की मला दुसरं तर काहीच कळालं नाही. पहिलं थोडंफार कळालं. तर अशी अनुश्री ही आहे. आता अनुश्री बाहेर जाऊन फुटेल का? तशी ती फुटताना दिसत नाही. अनुश्रीला देखील गेम साध्य करायचा आहे, त्यामुळे ती जास्त फुटणार नाही. इथे विशालला विचारलं जातं, की "काय तुला याबद्दल बोलायचं आहे का?" तेव्हा विशाल सांगतो, की "आपलेच ओठ आणि आपलेच दात." अनुश्रीबद्दल त्याला हे आहे, की बघा, अनुश्री ही बिग बॉसच्या घरातील एक प्लेयर आहे. ती इकडे बसणार, तिकडे बसणार. विशाल सांगत होता, की अशा प्रकारच्या गोष्टी ह्या होत असतात. या माझ्याकडून पण होतात. मी सुद्धा थोड्याफार चुगल्या करतो. विशालने ही गोष्ट मान्य केली. परंतु ज्या पद्धतीने राखी सावंतने जो काही मुद्दा काढला गेमच्या नावाखाली किंवा मला वीक करण्यासाठी बाहेरच्या गोष्टी तिने काढल्या, तर हे कुठेतरी विशालला खूप खटकलं, की माझ्याकडे सुद्धा बरंच काही आहे. परंतु मी ते करू शकत नाही कारण माझा तसा गेम नाहीये. तर कदाचित ही गोष्ट आहे ना, विशाल नंतर सांगू शकेल. पण इथे रुचिताला तो सांगत होता, की जेव्हा हे सगळं घडत होतं, तेव्हा तू ती गोष्ट का सिरियसली घेतली नाहीस? मी तिला जाऊन विचारलं असतं, परंतु आता ती वेळ गेली. तू तेव्हा हसत होतीस, तू तेव्हा सीरियस घेतलं नाही. तू जर सीरियस झाली असतीस, तर मी लगेच ती गोष्ट राखीला विचारली असती. असं एकंदरीत त्यांचं बोलणं सुरू होतं. आता बघू, आता बोलण्याच्या नादात कदाचित एखाद वेळी अ, विशाल राखीला सांगेल कदाचित. आता बघू तो सांगतो की नाही हे पाहावं लागेल. परंतु राखीशी असा फ्रंट फूटला येऊन विशाल सध्या तरी भिडत नाहीये. कारण राखीकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत विशालच्या, त्या ती पटापट ओकेल. त्यामुळे विशाल सध्या तरी शांत सगळं बघून गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. कारण राखी आहे. राखीसारखी दुसरी राखी बिग बॉसच्या घरामध्ये नाही. विशाल हे चांगलंच माहिती आहे, की बरंच काही आहे आणि राखी कधीही ओकू शकते. त्यामुळे तो सावधगिरीने सध्या तरी खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता बाकी या ज्या चुगल्या आहेत, बाकीच्यांबद्दल सांगायचं झालं, तर मित्रांनो मला विशाल आहे ना, तो एकदम असा कठोर निर्णय घेणार नाही. ह्या चुगल्या बघून देखील. राखीच्या बाबत तो बोलू शकतो, परंतु अनुष्काच्या बाबत तो काही घडणार नाही. कारण नंबर्स खूप महत्त्वाचे आहेत
आणि विशाल हा एक असा प्लेअर आहे की त्याला माहित आहे की आपल्याला कधीही नंबर्सची गरज पडू शकते. त्यामुळे विशाल या लोकांना सध्या तरी काही झालं तरी तू सोडणार नाही. कितीही काही झालं, कितीही कोणी प्रयत्न केला बाहेर जाण्याचा, तरी थोडाफार शांत राहील आणि त्या लोकांना घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. कारण सध्या तरी नंबर्सची गरज आहे. आता रोशनचं सांगायचं झालं तर रोशन खूप इमोशनल झाला. सचिन भाऊला देखील सांगताना दिसत होता की मला खूप वाईट वाटतं, हे माझ्याशी खूप वाईट वागलेत. आणि सचिन भाऊ सांगतो की थोडंसं धीराने धर, लगेच असं व्यक्त होऊ नको. त्यानंतर रोशन भाऊ जाऊन आपल्या टीमला सांगताना दिसतो की हे जे काही तुम्ही केलं हे मला आवडलेलं नाही. मी आता या क्षणी हा ग्रुप सोडतोय. जवळजवळ तो उठलेलाच होता. आता जवळजवळ हा ग्रुप सोडणार असं वाटलं होतं. त्यानंतर रुचिता बोलते, "अरे दादा, आम्ही जे काही केलं ना हे तुझ्यासाठीच करत होतो. तू किती वेळा पुढे आलायस. तुला प्रत्येक ठिकाणी आम्ही संधी दिली. तुझ्यासाठीच आम्ही सगळं करतोय. कॅप्टन्सीमध्ये तुलाच पुढे करतोय ना रे. आता पण मी कॅप्टन्सीमध्ये तुझं नाव घेतलेलं. असं काय करतो तू?" रोशन बोलतो, "हो? हो का? थांबा मग बसतो मी. आता बसूनच जातो. बिग बॉसचा खेळ पाहूनच जातो. असाच घरी जातो. बिना ट्रॉफी घेताच." मला असं वाटलं होतं की ज्या पद्धतीने हा रिॲक्ट झालाय तर काहीतरी टोळी टीम सोडतो ना आपला इंडिव्हिज्युअल गेम दाखवतो का. पण भाऊ हे सगळं ऐकल्यानंतर लगेच बसला. खरंच खरंच तुम्ही असं केलेलं, माझ्यासाठी तुम्ही हे कराल, मग मी बसू का, मग मी खेळू का, काय बोलतो विशाल, मी तुमच्या टीम मध्ये थांबू का, खेळू का, मी मला ठेवाल तुम्ही, खरंच ना, बसूया मग आम्ही, जाऊ दे आता ती चुगली आणि ते सगळं जाऊ दे, मला जर तुम्ही ठेवत असाल तर मी राहतो बुवा, तुम्ही सांगाल तसं. असा सध्या या रोशन दादाचा बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे. मी तुम्हाला खरं सांगू का, रोशन दादाने हे थोडंसं सिरियसली घ्यायला पाहिजेत होतं आणि यांना दाखवून द्यायला पाहिजे. हे सतत सांगत असतात ना की टोळी टीम व्यतिरिक्त तुमचं काहीच नाही, तर यांनी थोडंसं दाखवायला पाहिजे की टोळी टीम व्यतिरिक्त देखील आमचा गेम आहे. मित्रांनो, अनुश्रीचं खरं सांगू का, अनुश्रीचं कौतुक यासाठी आहे की टोळी टीम मध्ये राहून देखील तिचा इंडिव्हिज्युअल गेम ती दाखवते. तसं रोशनचं अजिबात नाही. रोशन हा विशालच्या हाताखालचं बाहुला आहे. ज्या पद्धतीने विशाल चावी देतो त्या पद्धतीने रोशन वाचतो. रोशनला ही खरंच खूप मोठी संधी आहे. त्याने आता थोडंसं बाहेर येऊन आपला गेम दाखवावा. पण एकंदरीत ज्या पद्धतीने विशालने मिठी मारलेले आहे, रुचिताने समजवलेलं आहे, आता हा भाऊ कुठे जाणार नाही, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. मस्तपैकी याला लॉलीपॉप दिलं, सगळं मस्तपैकी समजावलं. विशालही माहिती आहे की याची सध्या आपल्याला गरज आहे. कितीही काही झालं तरी नंबर्स म्हणून याची गरज आहे. विशाल त्याला सोडणार नाही आणि हे भाऊ सुद्धा सोडून जाणार नाही, कारण याला इंडिव्हिज्युअल गेम खेळता येत नाही आणि ना तो खेळू शकत. खरं सांगतो मी तुम्हाला, हा जर असाच खेळत राहिला यावेळी बॉटमला आहे, पुढच्या वेळी सरळ बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. कितीही वोटिंग होते, भले भले एक नंबरची वोटिंग घेणारी लोक सुद्धा कमी कंटेंटमुळे बिग बॉसच्या घराबाहेर गेले. आज रुचिता आणि रोशनला जागा दाखवून दिली की तुम्हाला लोकांनी कुठे ठेवलंय. तुम्ही कंटेंट देता, वोटिंग नाही. तुमच्याकडे वोटिंग आहे परंतु कंटेंट नाही. रुचितालाही चांगलं समजलं. रुचिताचे धाबे दणाणलेले, ज्या पद्धतीने आरशासमोर उभं केलं आणि स्वतःला तिने त्या काही मिनिटात ॲनालिसिस केलं की कुठे मी चुकले आणि या ठिकाणी आज उभी आहे बॉटमला. रडताना सगळं म्हणजे एकंदरीत बघा, चेहरा रुचिताचा सगळं सांगत होता आणि तिचं रडणं हेही सगळं सांगत होते की मी इथे का उभी आहे. रुचिताने थोडंसं समजायला पाहिजे हा गेम आणि त्यासोबतच जास्त त्या रोशनने समजायला पाहिजे की यार खरंच संधी आहे की आपण थोडंसं बाहेर येऊन फ्रंट फुटला येऊन खेळू, नाहीतर या टोळी टीमच्या बॅक फुटला रोशन राहील तर ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं तुफान आलंय असा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता की याच्यामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री होते का, बिचुकले येतोय की अजून कोणी येतंय, याच्यावरती मोठ्या प्रमाणात भाष्य केलं जायचं. खुदा पहाड निकला चुहा, उंदीर निघाला उंदीर, म्हणजे हे टी शर्ट महाराष्ट्राचं तुफान. तर हे टी शर्ट आता बिग बॉसच्या घरामध्ये वाटले जाणार आहेत आणि
पहिला टी शर्ट कॅप्टन म्हणून तन्वीला दिला गेला. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्याकडे ते म्हणजे एलिमिनेशनकडे जाऊया. तर एकूण 9 कंटेस्टंट हे घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहेत. तर इथे भाऊ सांगतात की मी 3-3च्या जोड्या बोलवणार आहे आणि त्या 3-3च्या जोड्यापैकी 2 सदस्य हे सेफ होणार आहेत आणि 1 सदस्य हा बॉटमला जाणार आहे. याच्यामध्ये रोशन, राकेश आणि सागर या जोडीला बोलवलं जातं आणि तिघांना विचारलं जातं की काय वाटतं तुम्हाला, कोण सेफ आणि कोण अनसेफ. यावरती सागर म्हणतो की एकंदरीत आताचा खेळ बघता रोशन बॉटमला असेल. रोशन म्हणतो की मी स्वतः असेल कारण मी जास्त बिग बॉसच्या घरामध्ये खेळलो नाही. राकेश सांगतो की रोशन स्वतः, म्हणजे रोशन इथे बॉटमला असेल असं तिघांचंही मत आहे. त्याच पद्धतीने इथे होतं. राकेश आणि कोण सागर इथे सेफ होता. त्यानंतर पुढची जोड येते ते म्हणजे रुचिता, दीपाली आणि अनुश्री. याच्यामध्ये अनुश्रीला विचारलं जाते की काय वाटतं तुम्हाला, कोण बॉटमला असेल. तर अनुश्री बोलते दीपाली, दीपाली बोलते अनुश्री आणि रुचिता बोलते दीपाली. तर दीपालीला इथे 2 मतं दिली जातात की ती बॉटमला असेल, परंतु इथे भाऊ अनुश्री आणि दीपालीला सेफ करतात. त्यानंतर शेवटची जोडी येते ती म्हणजे प्रभू, सचिन आणि प्राजक्ता. आता यांच्यामध्ये प्रभू बोलतो सचिन. प्रभूचं तर काय वाकडच आहे. सचिन बोलतो प्रभू. प्रभू खेळलाय या आठवड्यात, पण मला असं वाटतं की प्रभू जाईल. प्राजक्ताने इथे जबरदस्त गेम केला. प्राजक्ता डायरेक्ट बोलू शकत नाही सचिन मी किंवा मग सचिन. प्राजक्ता आहे. तर इथे प्राजक्ता आणि प्रभू सेफ होतात. त्यानंतर मग सचिन भाऊचे चांगलेच दण आणतात. सचिन भाऊला वाटतं की आता मीच घराबाहेर जाणार. तर इथे सचिन भाऊ, त्यानंतर रुचिता आणि इकडे रोशन असे 3 कंटेस्टंट हे बॉटमला जातात. रितेश भाऊ सांगतात की तुम्ही प्रत्येक ठिकाणी दरवाजासमोर उभं राहायचं. ज्याचा दरवाजा उघडेल तो बिग बॉसच्या घराबाहेर जाईल. आणि मित्रांनो बघा, इथे सचिन भाऊला पण धडधड होत होती. रुचिताची धडधड खूप वाढली होती. रुचिताला वाटत होते की यार, मी हा जो काही गेम खेळते हा खरंच चुकीचा आहे का, मला लोक वोटिंग करत नाही का. एकंदरीत तिने त्या आरशासमोर उभं राहून स्वतःला ॲनालिसिस केलं आणि ती अक्षरशः ओक्साबोक्शी रडायला लागली की माझं कुठेतरी काहीतरी चुकतंय. असं तिने नक्कीच ॲनालिसिस केलं असेल. तर याच्यामध्ये सचिन भाऊ हा बिग बॉसच्या घराबाहेर जातो. हे कळाल्यानंतर रोशन दादा अक्षरशः धावत आला आणि त्याला मिठी मारली. खरं तर रोशन आणि सचिन भाऊंचं खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग झालं होतं. दोघे एकमेकांना खूप छान गोष्टी शेअर करायच्या आणि सल्ले घेत होते दोघेही. विशेष करून रोशन हा सचिन दादांकडनं सल्ले घ्यायचा. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रुचिताने स्वतःला ॲनालिसिस केलं की आपण कुठे चुकतोय, की आपला गेम कुठे फसतोय. हे सगळं तिने ॲनालिसिस केलं आणि जसं ती सेफ आहे असं बिग बॉसने सांगितलं आणि त्यानंतर ती ओक्साबोक्शी रडायला लागली. आणि त्याच्यामधूनच मित्रांनो सगळं काही कळतंय की रुचिताला बऱ्याच गोष्टी अशा डोळ्यासमोर अशा त्या नाचत असते. तो पूर्ण आठवडा किंवा ते 6 आठवडे तिच्या डोळ्यासमोर ते आले असते. मी काय खेळले, काय वागले, काय बाहेर जात असेल आणि लोकांनी मला किती सपोर्ट केलाय, हे सगळं तिच्या डोळ्यासमोर फिरत असेल. ठीक आहे मित्रांनो, इथे सचिन भाऊ हे बिग बॉसच्या घराबाहेर गेले. आता सचिन भाऊंचं इव्हिक्शन फेअर होतं की अनफेअर होतं. मित्रांनो मी मगाच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बघा, बिग बॉसच्या घरामध्ये आहे ना, वोटिंग प्लस कंटेंटला खूप महत्व आहे. नुसती वोटिंग असून चालत नाही, तर बिग बॉसच्या घरामध्ये खेळ देखील दाखवणं गरजेचं आहे. आता या आठवड्यात एकूण 9 कंटेस्टंट हे नॉमिनेट झाले होते. यापैकी 5 सदस्य हे अगदी वरती होते वोटिंगमध्ये. त्याच्यामध्ये सचिन भाऊंचं नाव येते आणि बॉटमला प्राजक्ता, सागर, त्यानंतर रुचिता आणि एकंदरीत दीपाली असे काही कंटेस्टंट होते. नुसता वोटिंग असून चालत नाही, तर गेम सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. तेवढा गेम सचिन भाऊंचा नक्कीच बिग बॉसच्या घरामध्ये नव्हते, परंतु हल्ली ते मुद्दे ठेवायला लागले होते, बोलत होते. पण मला असं वाटतं की सचिन भाऊंपेक्षा आहे ना, कुठेतरी रोशन हा थोडासा वीक होता. रोशनला मुद्देही ठेवता येत नव्हते आणि तो जास्त बोलतही नव्हता. सचिन भाऊंना विचारायचा की हे कसं काय, असं करू का, तसं करू का. तर मला थोडासा त्याचा गेम वीक वाटला आणि त्याच्यापेक्षा मला ते सागरचा गेम वीक वाटतोय. सागरला तर मुद्देच नाही आणि एखाद्या मुद्द्यात घुसला तर तो फार कुठेतरी घेऊन जायचा. म्हणजे त्याचाही बिग बॉसच्या घरामध्ये गेम 0 होता आणि रोशनचाही पाहिजे तसा गेम नव्हता. पण गेल्या वेळी सचिन भाऊला बॉटमला ठेवलं होतं, त्यामुळे साहजिकच यावेळी ते काढणार होते.
सचिन भाऊंचं सांगायचं झालं तर सचिन भाऊ हा खरंच चांगला माणूस होता. त्यांनी कोणालाही दुखवलं नाही आजपर्यंत. त्याच्यावरती येत असेल, एखादा बोलत असेल तर त्याला खूप छान पद्धतीने तो उत्तर द्यायचा. अजिबात दुखवायचा नाही. तर एक छान गोष्ट त्याच्याकडनं ही शिकण्यासारखी झाली, की अगदी शांत राहून देखील खूप काही सांगता येतं. असा हा सचिन भाऊ होता. पण मी नेहमीच सांगतो, की अशी शांत लोकं बिग बॉसच्या घरामध्ये टिकत नाही. भांडण, तंटे, राडे, खोडी काढणे, अपशब्द वापरणे अशीच लोकं बिग बॉसच्या घरामध्ये टिकतात. अशी शांत लोकं टिकत नाही. तर सचिन भाऊ एक चांगला माणूस होता बिग बॉसच्या घरातील आणि तो गेला तर थोडंसं नक्कीच वाईट वाटलं. पण ठीक आहे मित्रांनो, हा गेम आहे. हार-जीत तो होती रहती है. आणि काल भाऊच्या धक्क्यावरती ज्या पद्धतीने सचिन भाऊला एक्सपोज केलं, तर तेव्हाच वाटलं होतं की सचिन भाऊच या आठवड्यात घराबाहेर जातील. सचिन भाऊ नेहमी सांगायचे की मी गेम तर चांगला खेळतो दिसतो. मग मला का एवढं दाखवलं जात नाही? माझी तारीफ का होत नाही? तर काल भाऊने डायरेक्ट गेमच दाखवला त्याचा, की तुमच्याकडे खूप छान संधी होती. ते टॉप आणि फ्लॉप टास्कमध्ये. संधी चांगली असून देखील तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही. हा तुमचा गेम आहे. तुम्ही खूप वीक आहात गेममध्ये. तुम्हाला समजत नाही. हे वारंवार दाखवून देण्यात आलं सचिन भाऊला, की हा तुमचा गेम आहे. तेव्हाच कळालं होतं, की यांनाच बिग बॉसच्या घराबाहेर काढतील. पण जो काही पाण्याचा मुद्दा जो होता ना, तो खूपच रेटला आणि सचिन भाऊला उगाचच तिथे टार्गेट करण्यात आलं, असं एकंदरीत पाहायला मिळालं. तर ठीक आहे मित्रांनो, सचिन भाऊ हे बिग बॉसच्या घराबाहेर गेलेत. आता सागर आणि रोशन, रुचिता या लोकांना बॉटमला ठेवलं. विशेष करून रुचिता आणि रोशन भाऊ त्यांना त्यांची जागा दाखवली, की तुमचा गेम कमी आहे बिग बॉसच्या घरामध्ये. तर या लोकांनी थोडंसं खेळायला पाहिजे. रुचिता तर खेळेलच, पण रोशनने खेळायला पाहिजे. रोशनने थोडंसं त्या टोळी टीममध्ये राहून किंवा वेगळं होऊन थोडं काहीतरी दाखव रे बाबा तू. टोळी टीममध्ये राहिलास अनुष्येसारखं टोळी टीममध्ये राहिलास तरी चालेल. पण चांगला गेम दाखव. नाहीतर पुढच्या आठवड्यात जर नॉमिनेट झाले ना, तर मग रोशन घराबाहेर जाईल. तर मित्रांनो ठीक आहे, एक चांगला माणूस बिग बॉसच्या घराबाहेर गेला. रोशन दादा हा घराबाहेर गेलेला आहे. तर रोशनचं इव्हिक्शन फेअर आहे की अनफेअर आहे याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता टोळी टीमला त्यांच्या चुगल्या दाखवल्यात. टोळी टीम फुटेल का? मला तरी वाटत नाही की टोळी टीम फुटेल आणि रोशनला तुम्ही कितीही काही दाखवा. त्याच्या विरुद्ध कोणी किती काही बोलू दे. परंतु रोशन हा रोशन आहे. रोशन हा टोळी टीममध्येच राहील असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा.